जय श्री राम. बहुत बहुत बधाईया. खूप खूप अभिनंदन. कारण का आता युद्ध सुरू झालं. आता आपण पाकिस्तानची ठोकणार. कारण की आता मी जे पहलगामला निघालो होतो, विमान तर कॅन्सल झालंच होतं, पण म्हटलं गाडीने जाऊया. तर तिथे पुढे गेल्याच्या नंतर सोनीपतच्या पुढे सांगितलं गेलं की अमृतसर आणि त्या लुधियानावरती मिसाईल टाकले पाकिस्तानच्या लोकांनी आणि यांनी ते हवेतच वापस करून टाकले, डिफ्यूज करून टाकले. म्हणून आता पुढचे सगळे रस्ते बंद करण्यात आले. म्हणून आम्ही माघारी फिरलो. पहलगामला आम्ही नाही जाऊ शकलो. अभिनंदन याकरिता कारण की खूप लोक आता खुश होतील की वाह, आता तर ठोकणारच आम्ही पाकिस्तानची. मुळात मी प्रतिकार केला होता कारण की माझं म्हणणं होतं की ही मंडळी आली कशी काय. ती आली, त्यांनी ते धर्म विचारला, ते सगळं केलं, ठोकून चालले गेले. ना आपला पोलीस शिपाई होता, ना आपला आर्मीवाला होता, आपला पुढारी होता, कोणच नव्हतं. कसं झालं, पहिल्यांदा माझं बहिणींचं सिंदूर पुसलं, का पुसलं, आणि नंतर काहीतरी एरियल अटॅक केले. आणि म्हणून त्याच्यावरती मी प्रतिकार केला की अरे यार, तुम्ही पहिले केलं असतं तर किंवा काही केलं असतं तर हे घडलं नसतं. माणसं आतमध्ये शिरली कशी. म्हणून तर मला भरपूर शिव्या बसल्या. कारण का मी म्हटलं की बाबा मोदी हटाव आणि हिंदू बचाव. कारण का माझं म्हणणं होतं की हिंदुत्ववादी सरकार म्हणून मोदी साहेबांनी निवडून दिलं, पण त्याच्यात हिंदूच धर्म आहेच का म्हणून विचारून मग हिंदूंना ठोकलं. एक प्रकारे जे कधी घडलं नाही ते आता घडलं, आणि जेव्हा कधी घडतही होतं त्यावेळेला ते घडू नये म्हणून तर आपण मोदी साहेबांना निवडून दिलं होतं. भूमिका ही होती. घाल सगळ्यांनी शिव्या घातल्या, एवढा मोठा एरियल अटॅक केला, ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे, आणि हर्षवर्धन काही येड्यागत करतोय. त्यामुळे मी वेडा आहे. शाणं कोण आहे? ते सगळे लोक, जे लोक खूप भारी झालं म्हणून कौतुक करतायत. म्हणून मी आता अभिनंदन करतोय. बहुत बहुत बधाइयां कि अब युद्ध शुरू हो गया है. तो अभी टैक्सी वाले हैं, आज जो मेरा टैक्सी वाला था, जिसको 25,000 30,000 का धंधा मिलने वाला था, उसका धंधा डूब गया. जिनके भी घरों में पैसा है, ज्यांच्या पण घरात धन दौलत आहे, धान्य साठा आहे, त्यांचं जमलं. कारण की उद्या युद्ध पांगलं तर मग काय होणार, जसं कोविडमध्ये झालं. आणि मग काय होणार की जे हातावरचे लोक आहेत, ज्यांनी बँकेकडनं लोन घेतलेले, जसं आता या टॅक्सीवाल्यांनी लोन घेतलं ती टॅक्सी चालवण्यासाठी, पण आता तिकडे युद्ध सुरू झालं तर त्याला 20-25 हजाराचा फटका पडला. असाच फटका कोविडमध्ये अनेक लोकांना पडल्यामुळे लोक बर्बाद झाले होते. अनेक माझ्या माता भगिनींना त्यांचे संसार चालवणं शक्य न झाल्यामुळे काही असे निर्णय घ्यावे लागले की जे रडू येतं ते निर्णय ऐकल्याच्या नंतर. आणि आता तेच होणार आहे. युद्ध झाल्याच्या नंतर ज्या वेळेला मॉकड्रिलमध्ये आपल्याला शिकवलं असं वागा तसं वागा, म्हणजे मॉकड्रिल ज्या वेळेला आपल्याला शिकवण्याची भूमिका घेतली त्या अर्थी त्यांना तेव्हाच माहिती होतं की युद्ध होणार आहे. काही लोकांनी सांगितलं की पाकिस्तान काहीच करणार नाही. आता बघा, पाकिस्तानचा फॉरेन मिनिस्टर सरेंडर झालाय म्हणून व्हॉट्सअपवरती कौतुकाचा वर्षाव झाला, पण तोच काही सरेंडर झाल्याचं दिसत नाही. आणि आता इंडियन डिफेन्स रिसर्च विंग IDRW यांनी त्यांच्या साईटवरती ऑफिशियल, मी आता ते टाकतोय तुम्हाला, सांगितलंय की 8-8 हजार किलोमीटर मिसाईल दूर जाऊ शकते. एवढ्या मिसाईल्स पाकिस्तानकडे आहेत आणि ते न्यूक्लिअर वेपन त्याच्यावरती लोड करून पाठवू शकतात. म्हणजे मुंबई, बँगलोर अशा वेगवेगळ्या सिटीजला ते ठोकू शकतात. सगळ्यांनी सावध राहावं असं त्यांनी आता त्यांच्या जाहीररित्या साईटवरती सांगितलं. जर आता असं झालं आणि ठोकू शकतात म्हणून जाहीररित्या सांगितलं तर मग ती स्थिती कशी तयार झाली आता. म्हणजे प्रत्येक सिटी आता टार्गेटवरती आलेली आहे. म्हणजे प्रत्येक सिटी आता डेंजर झोनमध्ये आलेली आहे. म्हणून मॉकड्रिलमध्ये काय होतं, आपल्या आपल्या घरात जाऊन बसा, लाईट बंद करा आणि आपण पडदे बंद करा, गपचूप घरात बसा. म्हणजे काय, कोविड सदृश्य स्थिती. म्हणजे हे जे काही लोकांनी लोन घेतलं, हाऊसिंग लोन, पर्सनल लोन, हे पुन्हा एकदा देशोधडीला. पहिल्यांदा देशोधडीला लागले नोटबंदीच्या वेळेला, नंतर देशोधडीला लागले कोविडच्या वेळेला, आता देशोधडीला लागले युद्धामुळे. जे युद्ध कशामुळे घडलं तर त्या लोकांमुळे ज्यांची अजूनही ओळख नाही. पकडले गेले असता त्याच्यातला एखादा आणि त्याला ओळखला असता तर ती गोष्ट वेगळी होती. पण आले, ठोकलं, चालले गेले, माहीत पण नाही कोण होते.
नंतर कळालं की ते या गावचे होते. कोणी सांगितलं भगवंतालाच माहिती, कारण पकडला गेला असता तर पुरावा असता. आता काय पुरावा आहे? आणि आहे पुरावा असं तुमचं म्हणणं आहे, तर मग माझा नैसर्गिक पहिला प्रश्न होताच, मग त्यावेळेला तुम्ही काय करत होते? कसं घुसला तो माणूस आतमध्ये? पण नाही, मी आता तुमचं अभिनंदन करणारा व्हिडिओ टाकलाय. बहुत बहुत बधाई. फटाके फोडा. अरे हो, फटाके फोडायची गरज नाही, कारण आता मोठे फटाके फुटणार आहेत. आणि चुपचाप घरात जाऊन बसा. आणि आता मोदी साहेब जे करतील ते ऐकावंच लागणार आहे, कारण कोविडमध्ये त्यांचं ऐकावंच लागलं. जालन्याच्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्ममध्ये माणसं मरून गेली, कळालंच नाही घरी जायचं रेल्वे कोणती आहे. 8 वाजता लॉकडाऊन, 8 वाजता लॉकडाऊन. घरी कसं जाणार माहीत नाही, पोट कसं भरणार माहीत नाही. लहान लहान लेकरं खाली आणि म्हाताऱ्या डोक्यावरती, असे सीन. लाखो बिहारचे, उत्तर प्रदेशचे लोक रोडनी चालतात, मरून गेले रस्त्यात, कळालं पण नाही की कधी मेले. कित्येक बायकांना उचललं कोविड म्हणून, तदनंतर त्यांचं काय झालं कोणालाच कळालं नाही, कारण बॉड्याच मिळाल्या नाहीत. किती मुलांनी आपल्या आयांना मुकावं लागलं, किती मुलांना आपल्या बापाला मुकावं लागलं, काहीच कळालं नाही काय झालं. अंधाधुंद कारभार. कोविड 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 कोविड. आता काय युद्ध युद्ध युद्ध. भारत काही शोकांतिका. पण नाही, खूप खूप अभिनंदन. आगे बढो, ठोका, मारा, चोपा. पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे. भले ते लोक पाकिस्तानचे होते किंवा नव्हते याचा कुठलाही पुरावा नाहीये, पण नाही, एकदाच होऊनच जाऊ द्या. होऊन जाऊ द्या तर होऊन जाऊ द्या. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि खास करून त्या लोकांचं